झाला वर्कआउट बॅटचा. आधी 2 मोकळ्या बारने वॉर्मअप सेट घेतले. आता प्रेप सेट घेतो आहे मी 2 सेट. हे पण 25ची प्लेट लावून 2 सेट करणार आहे. हा दुसरा सेट प्रेप सेट. त्याच्यानंतर मेन सेट घेणार मी मेन सेट 2च घेतो. झाला माझा मेन सेट सुरू. तर जरा मित्र भेटले. मेन सेट मी 7 ते 10 रेपच मारतो नाही का. रोईंग रेप मारून मसल फटीक नाही करायचा आपला. हा दुसरा सेट मेन सेटचा. त्यानंतर पण मेन सेट झालं प्रेप सेट झालं म्हणून डायरेक्ट लास्ट वेट घेत असतो मी 70 kgचे. लॅट पुल डाऊनला 2 सेट मारणार. हा दुसरा सेट. या दोन्ही सेटमध्ये रेप मी असं वेट घेतो की 7 ते 10च रेप जायला पाहिजे फेलियरपर्यंत. 2 सेट मेन घेतल्यावर क्लोजचे 2 मेन सेट घ्यायचे. त्यात पण 7 ते 10च रेप घेतो मी. वेट तसं घ्यायचं की 7 ते 10च रेप जायला पाहिजे. आता 15 वगैरे जास्त रेप मारून जंक रेप जास्त मारून फक्त 5 असं नाही मारायचे की जंक रेप जास्त नाही मारायचे. प्रोन खायचे डायरेक्ट 30 किलोचे मी 2 सेट घेतले. त्यात पण 7 ते 10 रेप. हा दुसरा सेट. त्यात पण 7 ते 10 रेप. त्यानंतर बायसेपला मी वॉर्मअप घेतला. हा दुसरा वॉर्मअप सेट. आणखी नवीन मसाले म्हटलं वॉर्मअप परत सुरू करायचा. हा प्रेप सेट पहिला. ह्यात पण 7 ते 10 नाही प्रेपला मी 10 घेतो रेप. दुसरा प्रेप सेटचा रेप. ह्यात पण रेप 7 ते 10च. आता हा आला मेन सेट आपला. 7 ते 10च रेप घेतो मेन सेटला. पहिला तर दुसरं 2च मारणार ह्याचे पण. तुम्ही 3 मेन सेट घेऊ शकता सगळ्याचे. शक्यता ना सगळ्या वर्कआउटला आपण 2 ते 6 सेटमध्ये सगळं वर्कआउट झालं पाहिजे मसलचा एका. म्हणजे तुम्ही बॅक बायसेप मारताना बॅकचे 6 रेप सेटमध्ये झाले पाहिजे आणि बायसेपचे पण 6 नाही तर 5 सेटमध्ये झालं पाहिजे का. मित्र भेटला कॉलेजचा प्रणित भाऊ. त्यानंतर हा यूट्यूबर